जयंत पाटील आणि आव्हाडांची रात्री शिंदेंसोबत बैठक पार पडली आहे। 2 दिवसांपूर्वी जयंत पाटलांची फडणवीसांशी चर्चा झाली आहे। फडणवीसांनंतर जयंत पाटलांनी शिंदेंची भेट घेतली आहे। अर्थ खात्यावरून शिंदे विरोधी भूमिकेत आहेत, त्यामुळे या बैठकीला महत्त्व आहे। पवारांची एनसीपी सत्तेत गेल्यास जयंत पाटलांकडे अर्थ खातं जाण्याची शक्यता आहे। ईश्वरपूरमधील नगराध्यक्षांच्या अपात्रते प्रकरणी भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। जयंत पाटलांनी नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदेंची भेट घेतली अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते। नगराध्यक्षांवरील कारवाई बेकायदेशीर असल्याचं जयंत पाटलांनी शिंदेंना सांगितलंय। 2 दिवसांपूर्वी याच कारणावरून जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती। यावर आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याला अधिकची माहिती देतील। निखिल, काय सांगाल? नक्कीच अभिलाष, आपण काल पाहिलं तर ही जी बैठक आहे ती जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि त्याच्यासोबतच या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे उपस्थित असल्याचं माहिती आहे ती मिळालेली आहे। काल नंदनवन बंगल्यावरती हे दोन्ही नेते आहेत ते आलेले होते आणि त्याच्या आदल्या दिवशी आहे ती भेट आहे ती वर्षा बंगल्यावरती झालेली होती। प्रामुख्याने पाहिलं जातंय की जे अर्थ खातं आहे त्या अर्थ खात्याबद्दल या चर्चा आहेत त्या सुरू आहेत आणि या चर्चांबद्दल जयंत पाटील हे जर ह्या महायुतीसोबत आले तर त्यांच्याकडे अर्थ खातं जाऊ शकतं आणि याच विषयावरून आहेत ते एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज असल्याची बातमी आहे ती पुढे येते आणि त्या अनुषंगाने ही भेट झाल्याची देखील माहिती आहे ती येते। परंतु या संदर्भात जयंत पाटलांनी माहिती दिली आहे की ईश्वरपूरमधील जे नगराध्यक्ष आहे त्यांच्यावरती झालेली अपात्रतेची कारवाई आहे या संदर्भात भेट घेतल्याची माहिती आहे ती त्यांनी दिलेली आहे। परंतु या संपूर्ण राजकीय वर्तुळात जर आपण पाहिलं तर या भेटीगाठींना अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण ह्या भेटीगाठी आहेत त्या या चर्चा या अर्थ खात्याच्या विषयावरून होत असल्याची माहिती आहे ती सध्या मिळते। त्यामुळे जरी त्यांनी कारण वेगळं सांगितलं असेल तरी सुद्धा या भेटीमध्ये ह्या ज्या विलनीकरणाच्या बातम्या असतील किंवा मग जयंत पाटील, शरद पवार यांचा पक्ष आहे तो महायुतीमध्ये येऊन नक्की भूमिका काय साकारणार आहे आणि या भूमिकेवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी देखील जयंत पाटील हे काल नंदनवन बंगल्यावरती गेले आहेत अशी बातमी आहे ती पुढे येते। त्यामुळे जोपर्यंत हे प्रमुख नेते आहेत ते माध्यमांसमोर येऊन काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु ह्या भेटी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत राजकीय वर्तुळात। धन्यवाद निखिल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।